आपला देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो। ब्रिटिश भारतात येण्यापूर्वी आपली अर्थव्यवस्था ही शेती आधारित होती आणि तेव्हा आपण जगात 3 नंबरचे निर्यातदार होते। त्या काळी उत्तम शेती व मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी म्हणजे शेतीला निगडित कला कौशल्य हे पूरकतेत व उपयुक्ततेत कार्यरत होते, म्हणून आपण निसर्ग आधारित जीवनशैलीत समृद्ध होतो। आज उत्तम व्यापार, मध्यम नोकरी व कनिष्ठ शेती झाली आहे, त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये शेतीचे स्थान खाली गेले आहे। समाजव्यवस्थेतील बौद्धिक कलात्मक ऊर्जा इतर क्षेत्राकडे वळली आहे। जर बौद्धिक कलात्मक ह्या ऊर्जा शेतीकडे वळवण्यात आपण यशस्वी झालो तर मानवी जीवन व निसर्ग समृद्धीकडे नेण्यात आपल्याला यश येईल। साठी जीविशा या संस्थेमध्ये 2022 साली इनोव्हेशन स्कूल अंकोली येथून काही मुले आली होती। त्यांना आम्ही नैसर्गिक शेती समजावून सांगितली। त्याच वेळेला तांबोळी सरांनी त्यामागील विज्ञान मुलांना समजावून सांगितले। अशा प्रकारे जर प्रत्येक शाळेत नैसर्गिक पद्धतीने परसबाग विकसित करून त्यामागील विज्ञान मुलांना समजावून सांगितले तर मुलांची बौद्धिक व कलात्मक ऊर्जा नैसर्गिक शेती व शाश्वत जीवनशैली विकसित करण्यासाठी वापरली जाईल। त्यामुळे पूर्वी जसा आपला भारत सुजलाम सुफलाम होता तसा पुन्हा होण्याची शक्यता आहे। परवडत नाही ना शेती, ती परवडणारी करू शकता। आता पहिलं म्हणजे माझे वेगवेगळ्या ग्रुपपैकी एक अरुण काका, तसे भट काका, शेती फक्त शेतीवर जगता येणार नाही, त्याला एक तर प्रक्रिया करा किंवा वेगवेगळं आणि काहीतरी करा। हां, तर प्रक्रियामध्ये आम्ही काय करतो, आम्ही नारळापासून सुकं खोबरं बनवतो, नारळाचं तेल बनवतो, हां, करवंटीचे काहीतरी शुभवंती वस्तू करता येतील, करवंटीचा कोळसा करता येईल, व्हर्जिन ऑइल म्हणून आहे ते करतो। हां, त्याला नैसर्गिक पद्धतीने मॅक्झिमम आउटपुट काढायचं। हां, मग त्या दृष्टीने आपण आता बागेत जाऊया। आता मी सगळी ट्रेनिंग घेतली। हां, आता हे जे तुम्हाला लाकडं दिसत आहेत ना, ते आंबा छाटणी केली। भट काकांनी सांगितलं आंबा 20 फुटात ठेवला पाहिजे, तर आपल्याला मजुरी कमी होऊन जाईल स्प्रेइंगची, काढण्याची, आणि 20 फुटात तुम्ही तेवढंच उत्पन्न घेऊ शकता। काय तिथे आता आपले अरुण काका काय म्हणतात, सन हार्वेस्टिंग म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त सूर्यप्रकाश जसा त्या 20 फुटात घेऊ शकाल तेवढा तो घेतला पाहिजे। आम्ही लाकडं पसरून टाकली। आता ही पसरवून टाकताना तुम्हाला जे नोट्स दिले चिपळूणकर सरांचे, त्याचा विचार करून टाकली। चिपळूणकर सर काय म्हणतात की खोड, फांद्या, लक्ष इथे ठेव, तिथे नको, खोड, फांद्या आणि पालापाचोळा हा सगळा झाडाच्या मुळात कंपोस्टिंग व्हायला पाहिजे। आता आम्ही हे आच्छादनच केलं सगळं। आता हे मी का केलं इथे कोकणात, कारण आमच्याकडे पाऊस जो पडतो खूप हेवी पडतो। होत होतं कसं, पाळेकरांचं तंत्रज्ञान वापरून तयार केलेलं चांगलं सेंद्रिय कर्ब पावसाने घेऊन जाईल। आता ही लाकडं टाकल्यामुळे काय आलं, पहिलं पावसाचा मारा लाकडाने झेलला, हां, आणि कशी तरी पडलेली आहेत बघा। पाणी आता वाहताना परत इथे बघा बांध घातलाय, थोडीशी वाट ठेवली आहे, सगळा कर्ब कुठे जायला वावत नाही, त्या लाकडात अडकून पडतो। आता तो अडकून पडला, माझं हे गेलं नाही वाहून। हां, आता हे तुम्हाला मी उद्या फिरणार ना आपण बागेत, तेव्हा दाखवीन। इकडचं तुम्ही नारळ बघा, नारळाचं उत्पन्न बघा आणि नारळाचं स्ट्रक्चर बघा। म्हणजे नारळाचं जो काही एक नजरेला सुख देत आहे, हां, ते इथे देत आहे, आणि असंच प्रॅक्टिस त्या टोकाला झाली तिथे देत आहे। जिथे मध्ये ते केलेलं नाही तिथे तुम्ही नारळ बघा, तिथे स्ट्रक्चर किती आहे, तिथं उत्पन्न काय दिसतंय झाडावर। म्हणजे ह्याच्यामुळे फायदा होतोय, मला झाला फायदा। ज्या ठिकाणी मी अपुरा पडलो तिकडे अजूनही झालेला नाही, म्हणजे मला करायचं आहे, बरोबर। तुमचा जो प्रयोग आहे थोडंसं बोलतो मी, आपण कंपोस्ट खत तयार करून मग परत टाकतो, त्याची गरज नाही। आणि असं टाकलं तर काय होईल, कुठल्या याच्यामध्ये तयार होतील जास्त, जेव्हा सूक्ष्मजीव ॲक्सिनोमायसिट्सचा अभ्यास केला होता, ते काय करतात ॲक्सिनोमायसिट्स, ह्याच्या आता आपण जिथं उभारलं त्याच्या खाली सगळे खनिजच जाईल, पण खनिजं डायरेक्ट घेता येत नाहीत झाडांना, डायरेक्ट घेता येत नाहीत, डायरेक्ट घेऊ शकत नाहीत खनिजं सगळे। म्हणजे ॲक्सिनोमायसिट्स काय करतात, ते ब्रेकडाऊन करण्याचं काम करतात, तर आपल्याला खाण्यायोग्य करणं, तसं म्हणूया फारसं।
ज्यावेळेस ते खनिज ब्रेकडाऊन होतं त्यावेळेस ते झाडं घेऊ शकतात. हे काम कोण करतात? ॲक्सिनोमायसिस किंवा ॲक्टिनोमायसिसचा उपचार होतो. हे कधी वाढतात? हे अशा पद्धतीने आच्छादन केलं तर ते भरपूर वाढतात. आपल्याला फक्त एवढंच करायचं की असं आच्छादन करून टाकायचं आणि ॲक्सिनोमायसिस वाढवायचं. एवढं केलं तरी झाडांना दुसरं काहीच लागत नाही. काही लागत नाही. गांडूळ तसं नाही, वेगवेगळे जीव जे उपयोगी आहे झाडाला. आता मी तुम्हाला म्हटलं तुमच्या सारखी आता आमची माती, मिलीपेड्स आहेत बघा, आमची माती हा आता आम्ही कातळावर आहोत. बाजूला बघ काय आहे ते, बाजूचीच माती ही आहे. ते बघा सगळे मध्ये 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 काय हे दिसत आहेत दगड. बाजूची जमीन बघा ना. हां, आणि इथे आम्ही आता तुमच्यासारखी माती, काळी माती बनवायला सुरुवात केली. तर हे आता आम्ही सक्सेस झालो. शालेय शिक्षणाच्या माध्यमातून मुलांना पृथ्वी, जल, सागर, जंगल, जैवसृष्टी, पर्यावरण, जमीन, जैवविविधता इत्यादी विषयाची ओळख करून देत असतो. ते त्यांना निसर्गातील घटकांबद्दल ज्ञान व्हावे म्हणून. परंतु आज मुले त्याविषयी ज्ञानार्थी न होता परीक्षार्थी झाले आहेत. निसर्ग सर्वांचे पोषण करण्यासाठी समर्थ आहे आणि तो स्वयंपूर्ण, स्वयंपोषी व स्वनियंत्रित आहे. हे समजून घेण्यासाठी नैसर्गिक शेती हे उत्तम माध्यम आहे. नैसर्गिक शेतीत आढळणारे घटक हे मानवाला आवश्यक अन्न, इतर गोष्टी तयार करत असतात. ते मुलांनी जाणून घेतल्यास निसर्ग आधारित शाश्वत जीवनशैली विकसित होण्यासाठी मदत होईल. आमच्या बागेतील जैवविविधता हळूहळू विकसित झाली आहे. ह्यातील प्रत्येक जीवाचे मानवी अन्न निर्माण करण्यात सहभाग आहे. तो नेमका काय आहे हे जाणून घेण्यासाठी जर मुलांनी प्रयत्न केला किंवा तज्ज्ञांच्या मदतीने समजून घेतल्यास निसर्गातील प्रत्येक घटकाच्या अस्तित्वाविषयी ज्ञान प्राप्त होईल. त्यातून संशोधनात्मक कार्य करणारी व्यक्तिमत्वे विकसित होतील, जी मानवाला व निसर्गाला समृद्ध करण्यासाठी योगदान देतील. याच माध्यमातून आपण सुजलाम सुफलाम आपला कृषीप्रधान देश विकसित करू शकतो.